घरगुती सिलेंडर 29 रुपयांनी महागला। मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचे दर 941 रुपये 50 पैशांवर। 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये वाढ। आजपासून नवे दर लागू। मुंबईच्या NSCI वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट। मृत्यूचा ड्रग्ज सेवनाशी संबंध आहे का याचा तपास सुरू। कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित असल्याची माहिती। पुण्यातील आळंदी मरकळ परिसरात रेव पार्टी, पोलिसांचा छापा। आळंदी मरकळ रोडवरील रिसॉर्टमध्ये रेव पार्टी सुरू असल्याचं समोर। अनेक तरुणी ताब्यात। अंमली पदार्थ वापरल्याचा संशय। रेव पार्टीमध्ये 60 ते 70 तरुणी असल्याची माहिती। सीजेपी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरच्या घरी दाखल। आज पहाटे 5 वाजता ते छत्रपती संभाजीनगरच्या घरी दाखल झाले। दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर दिपके स्वगृही परतले। काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन देशहितासाठी नव्हतं। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांची कालच्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनावर टीका। महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल। नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही। महायुतीमध्ये शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा। सूत्रांची माहिती। मी राज्यसभेवर गेल्यास माझं खातं समीर भुजबळांना द्या। छगन भुजबळांनी ही अट घातल्याची सूत्रांची माहिती। भुजबळांच्या अटीवर भाजपचा सकारात्मक प्रतिसाद नसल्याची सूत्रांची माहिती। छगन भुजबळ राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाण्यास तयार। सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेंनी अमळनेरमधील बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचे कान टोचले। गर्व बाजूला ठेवून काम केले पाहिजेत। श्रीकांत शिंदेंचं आवाहन। पक्षाची ताकद टिकवायची असल्यास कार्यकर्त्यांनी कामं करावीत। श्रीकांत शिंदेंचा सल्ला। सोलापूर विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा। करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांचा भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबा जाहीर। जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पाठिंबा जाहीर। सोलापुरात महायुतीच्या बाजूने अदृश्य शक्ती काम करेल। पवारांच्या पक्षातील अंतर्गत वादावर भाजपच्या आमदाराकडून निशाणा। तर सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीवरून सुभाष देशमुखांचा दावा। सोलापूर जिल्ह्याची सर्व सूत्र भाजपच्या हातात। सोलापुरात भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम करावं। तळागाळामध्ये अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ। खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य। जळगावच्या धरणगावमध्ये पहिल्यांदा शिवसेनेनं नगराध्यक्षपदाची जागा गमावली। गुलाबराव पाटलांनी श्रीकांत शिंदेंच्या समोर नाराजी बोलून दाखवली। नगराध्यक्षपदाची निवडणूक हरलो तरी नगरपालिकेमध्ये आमचे सर्वाधिक नगरसेवक। गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषदेच्या पाठिंब्यावरून महायुतीमध्ये गोंधळ कायम। नाशिकमध्ये आजही महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार। गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम राहिल्यानंतर पाठिंब्यासाठी प्रयत्न। महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न सुरूच। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदेंच्या नावाची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। दरम्यान प्रतिभा शिंदेंना महिला आयोग किंवा राज्यसभा देण्यास भाजपचा विरोध। सूत्रांची माहिती। पुण्यातील विषारी दारू प्रकरणी कारवाई सुरू आहे। समस्या गंभीर असून याआधीच मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिलेत। पुण्याच्या विषारी दारू प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अटक। मुंबई सायबर पोलिसांकडून पुण्यातून आरोपी वरुण कडणेला अटक। वरुण कडणेनं अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचा आरोप। अजित पवारांप्रमाणे सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये सकाळीच पाहणी दौरा। बारामतीमध्ये एसटी स्टँड परिसरात सुनेत्रा पवारांकडून पाहणी। सुनेत्रा पवारांकडून बारामतीमध्ये विविध विकास कामांची पाहणी। पुण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। पुढील 4 दिवस शहर आणि परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। उष्णतेनं हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता। भोरच्या निगडे धांगवडी गावामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर। मुसळधार पावसामुळे धांगवडीमधील नदी नाले तुडुंब भरल्यानं रस्त्यांनाही नदीचं स्वरूप। अचानक झालेल्या या पहिल्याच पूर्वमोसमी पावसानं नागरिकांची तारांबळ। राज्यातील 25 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह आज पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज। कोकण विभागामधील 3, उत्तर महाराष्ट्रामधील 2, पश्चिम महाराष्ट्रामधील 5, मराठवाड्यामधील 4 तर विदर्भातील 11 जिल्ह्यांचा यात समावेश। परभणीच्या पोखर्णीमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरवरील केळीबाग उद्ध्वस्त। हातातोंडाशी आलेलं केळीचं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल। नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी। श्रीगोंद्याच्या हंगेवाडीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। आमदार विक्रम पाचपुते यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। तत्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार। पाचपुतेंचं आश्वासन। सोलापूरच्या करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा। फाळवणीमध्ये केळीच्या बागांचं नुकसान तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान।
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पावतीमधून इतर खर्च या नावाखाली सुमारे 3% रक्कम कपात. बाजार समितीकडे चौकशीची मागणी करत शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्याची मागणी. मुंबईतील वॉटर टँकर चालक मालक संघटनेचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय. केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा निर्णय. उद्यापासून मुंबईतील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालय, रेल्वे सेवा आणि इतर सेवांना फटका बसण्याची शक्यता. पालघरमधील गांजे ढेकाळे ग्रामपंचायतीमध्ये 3 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद. गांजे गावातील महिलांना शाळेच्या पाड्यामध्ये डबक्यामध्ये साचलेलं गढूळ पाणी भरून नेण्याची वेळ. तातडीनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची वेळ. खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यानं पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. उद्या किंवा परवा पाणी टंचाईबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक. बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष. मे आणि जूनमधील रेशन धान्य उचलण्यास 15 जूनपर्यंत मुदतवाढ. ई-पॉस तांत्रिक बिघाडामुळे शासनाचा मोठा निर्णय. कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, पुरवठा विभागाची माहिती. संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा नव्या रथामध्ये विराजमान होणार. तुकोबाच्या रथाला 250 किलो चांदीची झळाळी. 7 जुलैला देहूतून प्रस्थान. राजस्थानमधील कारागिरांकडून रथावर दाक्षिणात्य शैलीमध्ये कोरीव काम. पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक. 109 लोकल फेऱ्या रद्द. तर हार्बरवर सीएसएमटी ते सोनाभट्टी आणि वांद्रे अप डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार. हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनासाठी जून अखेरचा नवा मुहूर्त. मेट्रो सुरू होण्यात दिरंगाईमुळे आयटी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त. मेट्रो प्रकल्पातील अनेक महत्त्वाची कामं अद्याप अपूर्ण. मुंबईमध्ये 83% घरांमध्ये सौर ऊर्जा वापरामुळे वीज बिलामध्ये मोठी घट. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे 83% ग्राहकांच्या मासिक वीज बिलांमध्ये बचत. टाटा पॉवरची माहिती. नाशिक शहरामध्ये अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याचं समोर. मुंबई-आग्रा महामार्गावरील पंपावर सीएनजी असल्यानं मोठी रांग. पंपावर 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग. गुहागर तालुक्यामधल्या गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्काचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळी भेट. अफवांवर विश्वास ठेवू नका, किल्ला सर्वांसाठी खुला आहे, पोलीस अधीक्षकांचं आवाहन. वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या रडारवर. वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून खाद्यपदार्थ विकण्यास बंदी. त्यामुळे पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले. कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत. गुंड निलेश घायवळपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती. सचिन घायवळच्या अटकेमुळे निलेश घायवळ संदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता. निलेश घायवळ परदेशात असल्याचा पोलिसांना संशय. अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आसेरकरांना डीआरआयकडून अटक. महसूल गुप्तचर संचालनालयाची तस्करी विरोधी कारवाई. कारवाईमध्ये 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं जप्त. आसेरकरच्या काही सहकाऱ्यांनाही अटक केल्याची माहिती. तुकाराम मुंडेंच्या निर्देशानुसार मोहोळमध्ये दूध डेअरींवर कारवाई. 13 दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. अहवालानुसार संबंधितांवर कारवाई होणार असल्याची माहिती. मालेगावात बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूती माता आणि नवजात बालकाचा मृत्यू. कोणतीही डिग्री नसताना घरीच प्रसूती केल्याचं उघड. आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. धाराशिवच्या परंडामध्ये ज्यूसमध्ये गुंगीचं औषध देऊन तरुणीवर अत्याचार. अत्याचाराचा व्हिडिओ काढत तरुणीला ब्लॅकमेल करून तिघांकडून अत्याचार. पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. आरोपी फरार. सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये 2 किलो सोन्याच्या चोरीच्या प्रकरणामध्ये म्हाडा तालुक्यामधील 4 जणांना अटक. तर 6 आरोपी अद्याप फरार. मुंबई आणि कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांची संयुक्त कारवाई. आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. 1,62,00,00,000 सोनं जप्त. अकोल्यामध्ये आजारी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची रुग्णालयामध्ये वडवण. व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर न मिळाल्यामुळे पतीला पाठीवर घेऊन चढायची वेळ. अकोल्यामधील जिल्हा शासकीय रुग्णालयामधील निष्काळजीपणा समोर. पुण्याच्या डिंबे धरणाच्या कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेलेला अल्पवयीन मुलगा वाहून गेल्याची घटना. या मुलाचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू. अमरावतीच्या दर्यापुरात वाढदिवसाच्या निमित्तानं तलवारीनं केक कापणारी टोळी गजाआड. आरोपींकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. 17 हुल्लडबाजांना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 7,45,000चा हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट. मुळेगाव तांडाळ या ठिकाणी करण्यात आली कारवाई.